कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापक यंत्रणा आत्मा भंडारा अंतर्गत नाविन्यपूर्ण बाब राबविण्यात आली, ती म्हणजे लाखनी तालुक्यातील 10 गटांना 250 अझोला प्लास्टिक शीट 100% अनुदानावर वाटप करण्यात आले असून गटातील शेतकऱ्यांनी प्रत्येक हंगामामध्ये प्लास्टिक शीटचा चांगल्या प्रकारे वापर करीत आहेत. आत्माच्या सहकार्याने बहुतांश गटातील शेतकरी अझोलाची विक्री पण करीत आहे, त्यामुळे पीक उत्पादनाबरोबर स्वतःची आर्थिक प्रगती करून घेत आहे. अझोला पिकाचे महत्त्व हे शेती, जनावरांचे पोषण आणि पर्यावरण रक्षण यामध्ये खूप मोठे आहे. अझोला पिकाचे महत्त्व 1. नायट्रोजनची नैसर्गिक पुरवठा करणारे पीक. अझोला हे एक जलवनस्पती आहे जे नीलहरित शैवाळासोबत सहजीवनात राहते. हे शैवाळ हवेतून नायट्रोजन शोषून घेत असल्यामुळे ते जैविक खत म्हणून वापरले जाते. भातशेतीमध्ये अझोलाचा वापर केल्यास रासायनिक खतांची गरज कमी होते. 2. जनावरांचे पोषक खाद्य ॲनिमल फीड. अझोला प्रथिने, खनिजे व जीवनसत्वांनी भरलेले असते. ते गायी, म्हशी, शेळ्या, कोंबड्या व डुकरांसाठी उत्तम आहार आहे. नियमित वापराने जनावरांचे दूध उत्पादन वाढते व आरोग्य चांगले राहते. 3. पर्यावरणपूरक व खर्चिकदृष्ट्या फायदेशीर. अझोला वाढवण्यासाठी विशेष मशागत लागत नाही. अल्प खर्चात हे पीक तयार होते व सेंद्रिय शेतीस चालना मिळते. हरितगृह वायूंचे प्रमाण कमी करण्यास मदत करते. 4. मातीचे पोत सुधारते. अझोला जमिनीत मिसळल्यास त्याचा सेंद्रिय घटक वाढतो, त्यामुळे मातीचा कस वाढतो व जलधारणा क्षमता सुधारते. अझोलामधील पोषण मूल्य सुमारे 25 ते 30%. खनिजे, लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, जीवनसत्वे ए, B12, झिंक, मॅग्नेशियम, बायोटिन इत्यादी घटक असतात. आत्मा भंडारा यांच्या सहकार्याने व अझोला प्रात्यक्षिक नियोजनामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी अझोलाचे महत्त्व जाणून अझोला जलपर्णी वनस्पतीला भातशेतात वापर करण्यास सुरू केले आहे.